हॅलो, वंदावी वंदेजी. हा जयवीन, चला सुरुवात करा. ओके. धम्मबंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं महानाग शाक्यमुनी विद्यासनामध्ये स्वागत करतो. तसंच आपल्या सर्वांतर्फे भदंत विमलकीर्ती गुणश्रीजी यांचंही स्वागत. आता कोणताही वेळ न दवडता मी भदंत विमलकीर्ती गुणश्री यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. धम्मबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेनुसार उपासक उपासिकांमधून मोठ्या प्रमाणात धम्म प्रचार करण्याची क्षमता असणारे प्रचारक घडावेत आणि त्यासाठी ह्या उपासक उपासकांना पुरेसं प्रशिक्षण दिलं जावं आणि खास करून बाबासाहेबांचा जे दृष्टिकोन होता भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा, भारत बौद्धमय करण्याचा, त्याबद्दलचं स्पष्ट आकलन करून देणं हे अत्यंत महत्वाचं कार्य जे आहे ते आपण या प्रवचनाच्या माध्यमातून करीत आहोत. बाबासाहेबांनी 54 साली हा उपक्रम हाती घेतला होता. 55 साली त्यांनी संस्था रजिस्टर केली. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना 5 एकर जमीन दिली आणि त्यावरती धम्मदीक्षा घेण्याच्या अगोदरच बाबासाहेबांना ब्रह्मदीक्षा भिक्खू संघाच्या सहाय्यानं भिक्खूंनी प्रशिक्षित करण्याचं आणि ते कमी संख्येनं होतील, फार मोठ्या प्रमाणात होणार नाही, म्हणून उपासक उपासिकांना सुद्धा धम्म प्रचारक म्हणून प्रशिक्षित करण्याचं कार्य हाती घेतलेलं होतं आणि त्यासाठी ते तिथे सेमिनरी स्थापन करणार होते. समजा त्या काळामध्ये ती सेमिनरी सुरू झाली असती तर आज आपल्याला या देशाचं चित्र पूर्णपणे वेगळं दिसलं असतं. परंतु बाबासाहेब गेले आणि ते कार्य तिथेच थांबलं आणि त्यांच्यानंतर त्या कार्याचं महत्व जाणून कोणीही त्या कामाला हात घातला नाही आणि सेमिनरी निर्माण केली नाही, ह्या प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला नाही. यामध्ये वर्षानुवर्ष गेली. सरतेशेवटी 2006 साली जेव्हा बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला 50 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा पहिल्यांदा तशा प्रकारची सेमिनरी, त्यांच्या संकल्पनेत ती सेमिनरी स्थापन करण्याचा मी नागपूरला प्रयत्न केला आणि महानाग शाक्यमुनी विद्यासन या नावाची पहिली सेमिनरी स्थापन झाली. त्या सेमिनरीमध्ये भिक्षू आणि भिक्षुणी घडवावेत हा अभ्यासक्रम राबवला जातो आणि उपासकांना सुद्धा तेवढ्याच उच्च दर्जाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि हे काम अतिशय अल्प प्रमाणामध्ये होतं. याचं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये लोक प्रशिक्षणामध्ये येत नाहीत. खरं म्हणजे भिक्षू आणि भिक्षुणी प्रशिक्षण घेण्यासाठी जवळजवळ कोणीच येत नाही. अंतिमतः ही गोष्ट आता सिद्ध झालेली आहे की उपासक वर्गालाच प्रशिक्षित केल्याशिवाय भारतामध्ये धम्म प्रचाराच्या कार्याला गतिमान करता येणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं सेमिनरीच्या माध्यमातून आपण हा उपक्रम चालवित आहोत आणि हा सतत चालत राहणार. ज्यांची इच्छा आहे उपासक उपासकांची की आपण काही सामर्थ्य प्राप्त करावं, आपण काही प्रशिक्षण घेऊन या कार्याला हातभार लावावा, अशा सर्वांचं स्वागत आहे आणि पूर्णपणे मुक्त आहे. कुठली फी नाही, कुठल्या प्रकारचं घेणं देणं याच्यामध्ये नाही. तर या कामामध्ये आपण या वर्षापासूनच्या काळात, त्या गेल्या वर्षी सुद्धा वर्षाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना प्रशिक्षित केलेलं आहे आणि हा ऑनलाईन कार्यक्रम आपण यावर्षी प्रशिक्षणाचा प्रथमतः सुरू केलेला आहे. त्यामधला आपलं हे जवळजवळ 12वे पुष्प आहे. आणि या काळामध्ये आपण बाबासाहेबांचा मूळ विचार, त्यांची संकल्पना आणि मग बुद्ध धम्माचे जे काही मूलभूत सिद्धांत आहेत
हे सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीनं पाहत आपण शेवटी जो सर्वसामान्य लोकांना माहीत असलेला बुद्ध धर्म आणि बुद्ध धर्माचं ते मूळ तत्व, ज्याला 4 आर्य सत्य म्हणतात आणि त्यामध्ये अष्टांगिक मार्ग आहे, इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण त्याची मीमांसा केली, पण हे 4 आर्य सत्य लक्षात येण्याच्या अगोदर ऐतिहासिक दृष्ट्या, पुन्हा प्राकृतिक दृष्ट्या नाना प्रकारे त्याचं विवेचन जे पाली ग्रंथात केलेलं आहे की दुःख काय आहे, दुःख बुद्धानं कसं ओळखलं, बुद्ध दुःख कसं जाणलं, त्याचा उगम कुठे आहे. म्हणून बुद्ध हे मूळ दर्शक आहे, मूल दसावी असं त्यांचं वर्णन केलेलं आपण मागच्या वेळेस बघितलं. हे दुःखाचं मूळ कोणालाही कधी कळलेलं नव्हतं, ते बुद्धाला जाणलं. आणि रोगाचं मूळ जाणल्यामुळं त्याच्यावरचा उपचार त्यांना सांगता येऊ शकत होता. म्हणून पूर्वीच्या माणसाला दुःख माहित होतं, पण त्याचा उगम, उत्पत्ती, कुठून येतं कुठून जातं काही माहित होतं. म्हणून त्यांनी कल्पना केली की अतिभौतिक काही सामर्थ्य असेल, दैव असेल, देव असेल, कोणी असेल त्याच्या हातामध्ये आहे. आणि मनुष्य गप्प बसला. त्या दुःखाचा नाश करण्याचा, त्याच्यावरती इलाज करण्याचा कुठलाही मार्ग त्याला सापडला नाही. तो मग पूजा अर्चन बाकीच्या कल्पनामध्ये वावत गेला. पण बुद्धानं दुःखाचं मूळ जाणलं की मनुष्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, करण्यामध्ये, थोडक्यामध्ये त्याच्या जगण्यामध्येच सुख दुःख निर्माण होतं. हे आपण मागच्या वेळेस नीट व्यवस्थित बघितलेलं आहे ते. आणि ज्या अर्थी दुःखाचं मूळ कळलं, त्या अर्थी ते मूळ नाहीसं केलं की दुःख संपलं, रोग नष्ट झाला, रोगाचं मूळ नष्ट केलं. म्हणून बुद्धानं खात्रीनं जगाला सांगितलं होतं की दुःखाचं निर्मूलन करता येतं. 3रं आर्य सत्य. पहिलं आहे दुःख, दुःखाला कारण आहे, ते बुद्धानं जाणलं. कारण जाणल्यामुळे ते नष्ट करता येतं. म्हणून बुद्धानं खात्रीने सांगितलं की दुःख नष्ट करता येतं. आणि मग कसं करायचं त्याचा मार्गही बुद्धानं सांगितलं, स्वतः करून पाहिल्यानंतर. आणि असा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर बुद्धानं ही भाषा वापरली. मी काही कल्पना सांगत नाही, मी काही तर्कज्ञान सांगत नाही, मी काही तत्वज्ञान सांगत नाही, मी केवळ काहीतरी आपला थापा मारत नाही. मी काय सांगतोय आपल्याला, यम मया सामं दिठ्ठं तम हम वदामी. मी प्रत्यक्ष समोरासमोर जे पाहिलं, मी प्रत्यक्ष समोरासमोर जे अनुभवलं, दुःख अनुभवलं, दुःखाचं कारण अनुभवलं, त्याचा निरोध कसा करायचा ते अनुभवलं, आणि प्रत्यक्ष तसं करून पाहिलं आणि मी दुःखमुक्त झालो. हे प्रत्यक्ष ज्ञान मी आपल्याला सांगतो आहे. आणि म्हणून ते सत्य आपण मानलं पाहिजे. कारण बुद्धानं परत दुसरं सांगितलं की तुमचा विश्वास नाही बसत ना, करून पहा. आव्हान दिलं त्याने, चॅलेंज दिलंय, करून पहा, तुम्ही सुखी होणारच. एवढी खात्री ज्या बुद्धानं दिलेली आहे, ते जर आपण समजू शकत नसू आणि आपल्या जीवनाला सार्थक करण्यामध्ये आपण मागे राहत असू, तर मग आपल्या जीवनाला खरं म्हणजे काहीच अर्थ नाही. काही म्हणजे काही अर्थ नाही. मनुष्य जीवन म्हणून त्याला काही अर्थ नाही अशी परिस्थिती आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन बाबासाहेबांची भूमिका अशी होती की मागच्या वेळेस आपण जशी बघितली की या देशामधले माणसाचं हे माणूसपण, त्याची स्वतःची क्षमता, त्याच्या मनाची क्षमता, त्याच्या पराक्रमाचा उच्चांक, याचीच माणसाला खबर बात नाही. उलट माणसानं काय केलं, एकमेकाला उच्च नीच मानून त्याचं माणूसपणच घालवलं, तर मनुष्य अमानुष बनला. माणसाशी माणसासारखं वागायचं, प्रकृतीच्या नियमाप्रमाणे वागायचं, हे भारतामध्ये माणसानं सोडून दिलं. आणि त्या दुसऱ्या माणसाला उच्च नीच, कमी जास्त मानून त्याच्याशी तसा वाईट व्यवहार करू लागला. आणि त्या वाईट व्यवहारातून सामाजिक दुःख निर्माण झालं आहे. माणसाच्या जीवनात दुःख निर्माण झालेलं आहे. खोटं बोलणं आहे, पिळवणूक करणं आहे, फसवणं आहे, चोरी करणं आहे, मारामारी करणं आहे, हिंसा करणं आहे. हे सारं कशामुळं? एकमेकाच्या विरोधात वागल्यामुळं आणि एकमेकाची माणूस म्हणून किंमत न केल्यामुळं, दखल न घेतल्यामुळं
माणसाचं माणूस पण नष्ट झालाय, माणुसकी नष्ट झालेली आहे. आणि त्यामुळं मानवी जात जी आहे, मानवी समाज जो आहे तो दुःखानं ग्रासलेला आहे. आणि याचं निर्मूलन करण्याची जबाबदारी बुद्धानं घेतली, कारण बुद्धानं दुःखमुक्तीचा अनुभव घेतला. आणि मग आपल्या आयुष्याची 45 वर्ष त्यांनी लोकांची सेवा करण्यात घालवलं. काय सांगितलं त्यांना लोकांना? त्यांच्यासारखाच अनुभव घेतले. त्यांचे जेव्हा 60 शिष्य तयार झाले, त्या शिष्यांना त्यांनी काय सांगितलं? आता तुम्ही दुःखमुक्त झालात. तुम्ही जे मिळवलं सुख, परिपूर्ण सुख, ज्याला निब्बाण म्हणतात, निब्बाणं परमं सुखं, परम सत्य तुम्ही, परम सुख तुम्ही प्राप्त केलेलं आहे. साधी सुद्धी गोष्ट नाही, निब्बाण. आणि अशा परम सुखाची, सर्व परिपूर्ण सुखाची प्रत्येक माणसाला गरज आहे. मनुष्य जगतो कशासाठी? मरू काही इच्छित नाही. का धडपड करतो? हा नाना प्रकारचे दुःख भोगत प्रयत्न करीत राहतो, जगण्याची जिद्द बाळगत राहतो. कारण आज नाही उद्या मला सुख मिळेल त्याची अपेक्षा असते. मनुष्य सुखाच्या आशेनं जगतो. त्या एकमात्र आशेच्या ताकदीवरती मनुष्य जीवन चालू राहतं, किती जरी संकट आली, किती जरी दुःख आली. हे बुद्धानं जाणलं. आणि म्हणून भिक्षूंना सांगितलं की अरे भिक्षूंना आता आपले कर्तव्य, आपली जबाबदारी आहे, ह्या सर्व मानव जातीला त्यांच्या दुःखातून मुक्त करण्याचं ज्ञान आपल्या जवळ आहे, ते आपण त्यांना दिलं पाहिजे. म्हणून आता नुसतं फिरायचं नाही, लोकांच्या अन्नावरती जगायचं नाही, फुकटचं खायचं नाही, लोकांची सेवा केली पाहिजे. म्हणून बुद्धानं संघ स्थापन केला. आणि त्या संघाला काय सांगितलं? हे भिक्षूंना आता सगळीकडे भ्रमण करा तुम्ही. चरत भिक्कवे चारिकां, सर्वत्र भ्रमण करा. पूर्वीचे श्रमण, साधू, संन्यासी, बैरागी सारं तेच करायचे. परंतु ते करत होते, लोकांच्याकडे जात होते, भीक मागून खात होते, काही मिळवायचं ते मिळवत होते, पण लोकांचं काही काम करत नव्हते. त्यांना काही शिकवत नव्हते. आम्हाला माना, आम्हाला पूजा, आम्हाला पोसा, आमच्या पाठीशी उभं राहा, यासाठी जे काही करायच्या गोष्टी सांगायच्या, 4 गोष्टी शिकवायच्या, त्याच. सुखाची विद्या कोणाला माहितच नव्हती, कोणी शिकू शकत नव्हते. सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार कोणी करू शकत नव्हते. म्हणून त्यांचं भटकणं वेगळं होतं. त्याला ती पारिवाचकांची परंपरा म्हणतात, श्रमणांची परंपरा होता, जुनी चालू. त्यांचं संघटन नव्हतं, त्यांच्यामध्ये एक वाक्यता नव्हती, त्यांच्या पुढे ध्येय नव्हतं, कुठल्याही प्रकारचे लोकांची सेवा करू शकत नव्हते. अशी त्या परिव्राजकांची परंपरा होती. ह्या परिव्राजकांच्या मध्ये बुद्धानं प्रथम संघ निर्माण केला. तोही कोणत्या लोकांचा? ज्यांनी दुःखमुक्तीचा अनुभव घेतला, अशा लोकांचा. आणि तुम्हीच आता असे आहात लायक, जे त्या दुःखातून मुक्त झालेले आहात, म्हणून तुम्ही दुसऱ्याला तो धम्म, ती विद्या, ते ज्ञान देण्यास लायक आहात. तुमच्याशिवाय दुसरं कोणी लायक नाही. म्हणून बुद्धाने त्यांना संघटित केलं, त्यांना नियम दिले. तुम्ही असं संघटितपणे जगा, बंधुभावाना, मैत्री, करुणेना, लोकांच्या पुढे आदर्श उभा करा, तुमचं उदाहरण लोकांच्या पुढे सादर करा. म्हणून त्यांना शिस्तीचे नियम दिले. मानवी जातीच्या इतिहासामध्ये इतरांची सेवा करण्याचं कार्य आणि त्यासाठी तशाच उच्च अवस्था प्राप्त केलेल्या लोकांचं संघटन करण्याचं कार्य भिक्खू संघाच्या रूपानं प्रथम भगवान बुद्धाने केलेलं आहे. हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांना काय सांगितलं की आता विनाकारण भटकू नका, तुमची जबाबदारी आहे लोकांना मदत करण्याची. चरत भिक्खवे चारिकां, बहुजन हिताय बहुजन सुखाय. विनाकारण तर लोकांच्या मध्ये जाऊ नका, त्यांच्याकडे भीक मागून खाऊ नका, त्यांच्यापासून काही घेऊ नका. तुम्ही आता त्यांना द्या, तुम्हाला जे द्यायचं ते आपोआप देणार आहे, न मागता देणार आहे, श्रद्धेनं देणार आहे, आपुलकीनं देणार आहे. म्हणून तुम्ही एखाद्या गावात गेलात, आपलं पात्र घेऊन फक्त रस्त्यानं सरळ चाला, कोणाच्या घराकडे बघू नका, कोणाच्या दारात उभं राहू नका, मागू तर नका, बोलूच नका. फक्त हळूहळू चला, यासाठी की कोणाला वाटतं की घरातून जाऊन काही आणून तुम्हाला द्यावं, ते त्याला तेवढा अवसर मिळाला पाहिजे, तेवढा वेळ मिळाला पाहिजे, मग हळूहळू चला.
आणि त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं भिक्खू संघ जगला. 2500 वर्षांचा इतिहास आहे. लोकांनी काही कमी पडू दिलं नाही, भिक्खूंना काही मागावं लागलं नाही, परंतु त्यांनी लोकांना जे दिलं ते इतकं भरभरून दिलं की त्यांना प्रत्यक्ष सर्व सुखाच्या मार्गाला. म्हणून भिक्खू श्रीमंत होते, ज्ञानानं, विद्येनं, आचरणानं. भिकारी नव्हते. म्हणून अन्नाचे सुद्धा भीक मागत नव्हते ते. आणि लोक श्रद्धेने त्यांना देत होते, त्यांना भिकावून समजत. म्हणून भिक्षुंनो चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुन सुखाय आताय हिताय देव मनुष्यानावर, अशा प्रकारची जबरदस्त जबाबदारी बुद्धाला भिक्खू संघावरती टाकली. भिक्खू संघ म्हणजे प्रचारक, सर्वस्वाचा त्याग करून प्रत्यक्ष बुद्धाच्या तत्व आत्मसात करून त्यामध्ये प्रवीण होऊन लोकांची सेवा करणारा असा तो भिक्खू संघ. आणि कोणत्या माध्यमातून सेवा करायची? देशेत भिक्कवे धम्मं आदि कल्याणम मत्स्य कल्याणम पर्यवसान कल्याणम. अरे भिक्षुन तुझ्या तेवढं एकच आहे देण्यासारखं, पण इतकं महान आहे, इतकं अलौकिक आहे, इतकं विलक्षण आहे की त्यापेक्षा अधिक चांगलं कोणी कोणाला देऊ शकत नाही, अधिक श्रेष्ठ कोणी कोणाला देऊ शकत नाही. धम्म दानं सब दानं जिनाती. सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ असं दान तुम्हीच देऊ शकता का तुमच्या जवळ आहे. म्हणून देशेत भिक्कवे धम्मं आदि कल्याणम मत्स्य कल्याणम पर्यवसान कल्याणम. हे भिक्षुंनो, हे ज्ञान लोकांना द्या, हा धम्म लोकांना द्या. थोडस त्याने केलं सुरुवातीचं तरी त्यांचं कल्याणच आहे. आदलं मधलं काही केलं कल्याणच आहे, शेवटचं काही केलं कल्याणच आहे. कल्याणाशिवाय दुसरं काही नाही. थोडक्यात धम्म ज्ञान ऊसासारखं आहे. मुळाच्या बाजूने ऊस खाल्ला तर कडू लागतो का? आणि शेंड्याच्या बाजूने खाल्ला तर काही गोड लागतो का? आणि मधला मध्येच खाल्ला तर काही तुरट लागतो का? नाही. तसा धम्म हा सर्वांगीण परिपूर्ण आहे, सर्व सुखदायी आहे. कुठलीही शिकवण घ्या करून पहा. अशा प्रकारचा धम्म देण्याची जबाबदारी बुद्धानं भिक्खू संघाला दिली. आणि भिक्खू संघाचं इतकंच नव्हे तर जो बुद्ध धम्माप्रमाणे जगून सुख मिळवतो, निर्वाण प्राप्त करतो, काही ना काही वरची अवस्था प्राप्त करतो, त्या प्रत्येकाचं जवळ काही कर्तव्य नेमून दिलं की बाबा रे तुला जे मिळाले ते लागले दुसऱ्याला द्यायला लागले, त्यांच्या कमी पड, त्यांची मदत कर, त्यांना दुःखातून मुक्त कर. इतकी करुणा, इतकी मैत्री माणसाच्या प्रती, इतकी आपुलकी बुद्धानं निर्माण केली आहे. ही अस्सल माणुसकी आहे, हे परिपूर्ण मनुष्यत्व बुद्धानं प्राप्त केलं. त्याप्रमाणे माणसाला जगण्याचा संधी दिला हे बुद्धाचं समर्थ. म्हणून बाबासाहेबांची भूमिका काय होती की हा बुद्धाचा जो मूळ विचार आहे तो विचार जर भारतामध्ये आपण रुजवला, माणूस या प्रकारे बदलला, जातीभेद नष्ट होईल, तुझं माझं नष्ट होईल, एकमेकाला उंच नीच बघून त्याच्याशी वाईट वागणं नष्ट होईल. अहो जे अमानुष झालेला मनुष्य तो माणसात येईल आणि तो माणसात झाला माणसासारखं वागेल आणि या देशातल्या सर्व समस्या नष्ट होतील. कायद्याने होणारं काम नाही ते, जबरदस्ती होणारं काम नाही ते, या परिवर्तनातून शक्य आहे. आणि ज्या अर्थी प्रत्येक मनुष्य सुखासाठी जगतो त्या अर्थी प्रत्येकाला तुम्ही पटवलं तर तो घेणारच आहे. आपलं धरून नाही बसणार तो. पटवणं महत्वाचं आहे, सांगणं महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे. आणि ते समजवण्यासाठी आपली काही ना काही ताकद असणं गरजेचं आहे. आणि ही ताकद मिळवावी म्हणून प्रचारकांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. नीट समजा, तेवढं करून पहा, स्वतः अनुभव घ्या आणि आपला अनुभव दुसऱ्यांना द्या. हे धम्म प्रचाराचं मुख्य सूत्र आहे. केवळ पुस्तकातली माहिती काढायची ती लोकांना सांगायची त्याला धम्मप्रचार नाही म्हणत. पोकळ पांडित्य आहे त्याचा काही उपयोग नाही. तर माणसाला तयार करणं, उत्तेजित करणं, अरे हे केलंच पाहिजे असं त्याला वाटलं पाहिजे, अशी त्याची तयारी करून घेणं, असं त्याच्या मनावरती प्रभाव टाकणं,
हे धम्मप्रचारकाचं सर्वात महत्वाचं काम आहे. आणि ते नुसतं बोलण्यातून होत नाही, नुसत्या पंडितातून होत नाही, नुसत्या ज्ञानातून होत नाही, तर त्याला आचरणाची सुद्धा जोड द्यावी लागते. जितका अनुभव चांगला तितकं लोकांना पटवणं सोपं, सांगणं सोपं. आपोआप आपल्याला सुचतात शब्द, आपोआप आपल्याला कळते काय परिस्थिती आहे ती. काही पूर्वाभ्यासाची गरज नसते. म्हणून धम्मप्रचारक होणं म्हटलं तर अतिशय सोपं आहे आणि म्हटलं तर फार अवघडही आहे. अवघड काय? नुसतंच गोळा केलं, नुसतंच समजलं, ऐकलं, परंतु प्रत्यक्षात काही केलं नाही, त्याचा काही उपयोग नाही. पण ऐकलंय, करून बघितलं, खात्री पटली, पक्क झालं, आणि तेवढंच थोडं सांगितलं तर दुसऱ्या माणसाला तसंच पटतं आणि तोही त्याचा स्वीकार करतो. म्हणून धम्मप्रचारकाला काही आचरणाची जोड असणं, त्याचा त्यानं सतत सराव करणं, ते सतत करत राहणं याची फार गरज असते. आणि या दृष्टीने आपण शिलांकडे बघितलं पाहिजे. आपण परिपूर्ण नाही आपल्याला माहित आहे, आपल्याला त्या सुखाचा अनुभव नाही झाला हे आपल्याला माहित आहे. आपण हे अतिशय वेगळ्या जगात राहतो, जिथे नाना प्रकारच्या प्रलोभांनी, नाना प्रकारच्या आकर्षणांनी, नाना प्रकारच्या मोहांनी आपल्याला पछाडलेला आहे. आपलं मन त्यांनी भरून घेतलेलं आहे. म्हणून आपलं मन सतत इकडे जातं, तिकडे जातं, तिकडे जातं, तिकडे जातं, चंचल म्हणून आपण जगतो. स्थिरता नाही, मनाची स्थिरता नाही, समजण्याचा काही मार्ग नाही. हे संपलं की ते संपलं की ते संपलं की ते. ही जी मनाची चंचलता आहे घालवण्यासाठी आपला प्रयत्न केला पाहिजे, पण स्थिर केलं पाहिजे. आणि ती स्थिर करण्यासाठी आपल्या नित्याच्या जन्मापासून सवय लागलेल्या जीवन पद्धतीत बदल केला पाहिजे. तो निग्रहपूर्वक एक प्रकारे स्वतःवरती जबरदस्ती करून अंमलात आणला पाहिजे. मग ती जबरदस्ती काय करायची आपण स्वतःवरती? ती जबरदस्ती म्हणजे शिलांचं आचरण आहे, काही नाही वेगळं. नीट लक्षात घ्या मुद्दा. आपल्यावरती जबरदस्ती करायची, आपल्या वागण्या बोलण्यात बदल करण्याची जबरदस्ती करायची आहे. म्हणून बुद्धानं शील सांगितलेला. पण बुद्धानं हुकूम नाही दिला, ए तू असंच वाग, ए तू तसंच कर, तू हे केलंच पाहिजे. अशी बुद्धाची भाषा नाही. बुद्धाची भाषा कशी आहे? पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी. याचा अर्थ काय? प्राणी मात्राला त्रास देण्यापासून, त्याचा जीव घेण्यापासून मी दूर राहण्याची, अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. शिक्षापदं, शिकवण, समादियामी, मी संपादन करतो, स्वीकारतो, घेतो. तुमची चॉईस आहे, तुमची निवड आहे. अशी कसं बघायचं, लुबाडायचं, मारामारी करायची, आपला स्वार्थ सगळ्याचा, प्रसंगी जीव सुद्धा घ्यायचा, ही तुमची व्यवहारातली सवय आहे, तुझी मानसिकता, तुझी प्रवृत्ती आहे. मग तसं तुम्हाला करायला नव्हतं. आडवा त्याला, थांबवा त्याला, बंधन घाला. तुम्हालाच करायला पाहिजे, दुसरं तुझ्यासाठी कोणी करणार नाही. शील हे प्रकारचं स्वतःलाच आपण बंधन घातलेलं असतं. आपल्या दृष्टीने ते बंधन आहे, पण बुद्धाने तुम्हाला बांधलं नाही. बुद्धाने फक्त इशारा केला की तुझी ही प्रवृत्ती जी आहे ती बदलली पाहिजे, तुझ्यात परिवर्तन झालं पाहिजे. ते परिवर्तन करण्यासाठी तुझ्या मनाला आवर घाल, त्याला थांबव, त्याला रोख, पुढे त्याला वळण लाव. मनाला वळण लावण्याचं काम म्हणजे शिलांचं आचरण आहे. म्हणून नव्यात नव्या माणसाला तुम्ही काय शिकवलं पाहिजे? अगोदर पंचशील पाळ.
आणि यालाच बुद्धांना आपण बघितलं मागच्या वेळेस कुशल अकुशल म्हटलेलं आहे. तुमच्या कर्माची फळं ही सुटत नाही, त्याचे परिणाम काही थांबत नाहीत, हे आपण मागे बघितलं. कार्यकरण भावाचा सिद्धांत. तुम्ही शरीरानं कृती करता, परिणाम होतोच. वाचन कृती करता, परिणाम होतोच. मनानं कृती करता, परिणाम होतोच. त्या कृतीलाच कर्म म्हटलेलं जातं धम्माच्या भाषेमध्ये. कर्म म्हणजे जे काही आपण कर्म करतो त्याचा परिणाम होतोच. ह्या साऱ्याचा अनुभव साऱ्यांना नसतो, पण तो प्रत्यक्षाचा अनुभव केल्यानंतर प्रत्येकाला येतो, नाही असं नाही. पण त्यातून मुक्त कसं व्हायचं कळत नाही. म्हणून बुद्धानं सांगितली की अगोदर तुमच्या मनाला सवय लाव. तुझी सवय बदलली, तू दुःखातून मुक्त झाला. म्हणून पहिली सवय पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधी आहे. गंभीर शिकवण आहे. अतिशय गंभीरपणे स्वीकारण्याची, लक्षात ठेवण्याची आणि करण्याची बाब आहे ती. नुसती बोलून सोडून देण्याची नाही, जागरूकपणे त्याचं आचरण करायची बाब आहे. कोणाची चोरी करू नकोस. अधिन्ना दाना वेरमणी. चोरी करण्यामध्ये फसवणूक आलं, लबाडी आलं, लोकांना लुटणं आलं, फसवणं आलं. अरे आज जगात ते चाललंय ना. किती अन्याय चाललाय. कोट्यावधी लोकांचे, लक्षावधी कोट्यावधी लोकांचे घोटाळे होतात. आर्थिक घोटाळे, अमुक घोटाळे, तमुक घोटाळे, सारंच ऐकतो ना आपण. किती चोरी आहे, किती लोकांच्या वरती दुःख लादलं जात आहे त्याच्यामधून. इतका मनुष्य क्रूर झालेला आहे. पुढे प्रत्येक माणसाला बदललं पाहिजे. प्रत्येक माणसाला बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ही बाबासाहेबांची भूमिका होती. पंचशिलांचं पालन यासाठी आवश्यक आहे. कामेसु मिच्छाचारा वेरमणी. मिच्छाचार नाही करायचा, दुराचार नाही करायचा. दुःख निर्माण होतं. पण मन गप्प बसू देत नाही. मन ओढलं जातं, काम वासनेकडे खेचलं जातं. थांबायचं म्हटलं तरी शरीर ऐकत आणि मन ऐकत नाही. म्हणून बुद्धानं सांगितलं की ठाम निर्णय कर. मन शेवटी तुझंच आहे, त्याला आवर घालणं तुझंच काम आहे. हिला सोडू नको. दृढ निश्चय कर, पक्का निश्चय कर, थांब. थांबला तर तेवढ्या प्रमाणात दुःख निर्माण जे होणं आहे ते निर्माण होणार नाही, बंद होईल. समाजामध्ये स्वास्थ्य राहील, चांगुल पण राहील, दुःख नष्ट होईल तुझ्या जीवनातलं आणि समाजाच्या जीवनातलं सुद्धा. खोटं बोलू नकोस. आणि आपल्या शरीराची आणि मनाची हानी करेल होईल अशा प्रकारचं काही मादक, विषारी अशा पदार्थांचं सेवन करू नको. शरीर आणि मन मजबूत ठेव. ते साधन आहे फार मोठं. साधन कमजोर नाही करायचं, निरुपयोगी नाही करायचं, त्याची हानी होईल असं नाही करायचं. त्याची काळजी घेतलीच पाहिजे. तर अशा प्रकारे बुद्धानं पहिली गोष्ट सांगितली की तुम्ही आवरा स्वतःला, सावरा. हे आवरणं आणि सावरणं इथपासूनच तुमची सुरुवात होऊ शकते सुखाच्या मार्गाने जाण्याची. दुसरा मार्ग नाही. दृढपणे ते घ्या. आणि दृढपणे घेताना का घ्यायचं, तर एक मनुष्य महापुरुष असा होता ज्याचं नाव बुद्ध, ज्यानं सर्व सुखाची प्राप्ती केली. प्रत्यक्ष उदाहरण आहे. खोट नाही, थाप नाही, कल्पना नाही. माझ्यासारखा जीता जागता मनुष्य, माझ्यासारखं शरीर असणारा, माझ्यासारखं मन असणारा मनुष्य बुद्ध झाला, सर्व दुःखातून मुक्त झाला. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अरे हे तर होऊ शकतं. जर त्या माणसाच्या जीवनात असं घडलं तर माझ्या जीवनात का घडू नये. माझ्याजवळ शरीर आहे, माझ्याजवळ मन आहे, मी कुठे कमी. हा विचार केला पाहिजे.
आणि मला जर दुःख नकोच आहे, मला वाईट नकोच आहे, माझी प्रवृत्ती चांगल्याचीच आहे, सुख मिळावं, आनंद व्हावा, समाधान वाटावं अशी जर आहे माझी खरी ओढ, मनाची ओढ, माझी तळमळ, तर मग त्याप्रमाणे मला वागलं पाहिजे आणि बुद्धानं जे केलंय तसंच करून बघितलं पाहिजे. बुद्धाशिवाय कोणाच्या तोंडाकडे पाहण्याची मला सोय नाही. बुद्धाशिवाय कोणाचा आदर्श घेण्याची मला जगात सोय नाही. कारण बुद्धाशिवाय कोणी तसा श्रेष्ठ नाहीच. म्हणून तुम्ही बुद्धाला अनुसरण्याची प्रतिज्ञा करा. त्यांच्यासारखं बनण्यासाठी त्यांचाच हात धरा, त्यांचाच आश्रय करा, त्यांच्या आश्रयाला जा मनापासून सर्व शक्तीनिशी. आणि जेव्हा अशा प्रकारे त्यांच्या आश्रयाला आपण जातो, नाही ना मला बुद्धाचा आधार घेऊन या मार्गाने पुढे जायचं, बुद्धाशिवाय मला कोणाचा आधार नाही, म्हणून बुद्धां शरणं गच्छामि म्हणतो. आणि पुढे काय म्हणतो, नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वराय. अरे बुद्धाचाच हात धरणं हेच माझं सर्वोत्तम कर्तव्य, त्यामध्येच माझं सारं सुख हित साधलेलं आहे. आता कोणाच्या नादी लागण्याची मला गरज नाही, कोणाचा हात धरण्याची गरज नाही. नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं. वरं म्हणजे श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ. बुद्धाचा हात धरणं, बुद्धाच्या आश्रयाला जाणं, बुद्धाच्या पाठीमागून जाणं, याशिवाय दुसरं परम कर्तव्य श्रेष्ठ काही नाही. म्हणून बुद्धाचा माझा संबंध आहे. बुद्धाशिवाय माझं जगणं चांगलं नाही, होऊ शकत नाही. बुद्धच फक्त माझ्या जगण्याला, माझ्या जीवनाला आकार देऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं माझी जी तळमळ आहे, मानसिक तळमळ, सर्व सुखानं जगावं तिथपर्यंत मला पोचू शकतो. तर शरणं गच्छामि हे आपल्याला असं लोकांना पटवून सांगावं लागतं, त्यांच्या मनावरती बिंबवावं लागतं. आणि मग बुद्धाने कसं केलं, तर ज्या पद्धतीने केलं तो अनुभव बुद्धाचा त्यांनी स्वतः सांगितलेला आहे, त्याला म्हणतात धम्म. इथं शिकवण आहे बुद्धाची, अनुभव होतो, साधी सुधी गोष्ट नाही, नुसतं सांगणं नाही. शिकवण म्हणजे सांगणं असं नाही, शिकवण म्हणजे अनुभव कथित करणं आहे. मी अशी अशी कृती केली, तू तशी कर असं सांगणं आहे. आणि मग ते केल्याशिवाय तर मला पर्यायच नाही ना. मला जर सुखाच्या मार्गाने जायचं असेल, माझ्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, कुठला मार्ग आहे दुसरा? बुद्धाने जे केलं तेच मला केलं पाहिजे. आणि म्हणून मनुष्य म्हणतो धम्मं शरणं गच्छामि, धम्माचाच आधार घेईल, धम्माचाच आश्रय घेईल आणि त्या आश्रयानेच पुढे जाईल. म्हणून धम्माचं अनुसरण करून मी पुढे जाईल. धम्मं शरणं गच्छामि, इलाज नाही दुसरा, याला पर्याय सुद्धा नाही दुसरा. म्हणून नथी मे शरणंगायं धम्मो मे शरणं वरं. आता कोणाचा आश्रय घेण्याची सोय राहिलेली नाही धम्माशिवाय. धम्म सर्वात श्रेष्ठ आश्रयस्थान आहे. एतेन सच्च वच्चेन होतु मे जयमंगलं. बुद्धाच्या बाबतीत तेच, एतेन सच्च वच्चेन होतु मे जयमंगलं. ही माझी सत्य वाचा आहे, ही माझी सत्य भावना आहे, ही माझ्या मनाची सत्य अवस्था आहे. आणि या अवस्थेप्रमाणे मी जगलो, या अवस्थेप्रमाणे मी केलं तर माझं सर्व मंगल होईल आणि तसं व्हावं अशी अपेक्षा करतो. तुम्ही जय मंगल, माझे जय मंगल. पण जोपर्यंत त्याला ते पटत नाही खरंच माझ्या कामाचं आहे की नाही, तोपर्यंत या शब्दांना काही किंमत नाही. आता असा आदर्श पाळायचा अतिशय उच्च आहे, अतिशय श्रेष्ठ आहे, अतिशय अवघड आहे, फार पुढचा टप्पा आहे. कोणाची मदत घ्यायची, कोणाचं सहाय्य घ्यायचं? तिथे आहे संघ, ते करणारा, त्यात पुढे पुढे गेला ना
माझ्या पुढे आहे, त्याच्या पुढे आहे, त्याच्या पुढे आहे, ते बुद्धत्वापर्यंत गेलेले लोक आहेत. एक मोठी श्रृंखला आहे. त्यांचा मला आधार घ्यायचा आहे, त्यांचा आश्रय घ्यायचा आहे, त्यांच्या हाताला धरून मला पुढे जायचं आहे. ते मला शिकवतील, चुकेल तिथे मला मार्गदर्शन करतील. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, या सर्व कामी ते माझ्या बरोबरीने असतील. त्यांचं साह्य फार आवश्यक आहे. त्यांच्या साह्याशिवाय एकट्यानं काही मला हे जमायचं नाही. त्यांचं साह्य मला आवश्यकच आहे. आणि तो संघ तर बुद्धांनी निर्माण केलेलाच आहे. म्हणून संघं शरणं गच्छामि, त्या संघाचा आधार घेऊन मी आता पुढे चालतो, पुढे चालायला लागलो आहे. माझ्या पूर्णत्वाच्या दिशेनं, त्या निब्बाणाच्या दृष्टीनं, त्या सर्व सुखाच्या दिशेनं मी चालायला लागलो. ते त्रिशरण आपल्याला नीट समजून घेता आलं पाहिजे, ते नीट समजावून सांगता आलं पाहिजे. हे त्याचं मर्म आहे, लक्षात घ्या. आणि मग नथी मे शरण नाहीये, संघो मे शरण वरण. याशिवाय दुसऱ्याचा आश्रय घेण्याचा काही मार्गच नाही ना. नाहीच मग दुसरा कुठला आश्रय उपलब्ध, दुसरा कुठला आधारच नाही. संघ हा एकमात्र आधार आहे, सर्वश्रेष्ठ. आणि तो आधार घेतला तर माझं जय मंगल होईल, माझं कल्याण. आपला असा अनुभव आहे की ह्या साऱ्या गाथा लोकांच्या तोंडपाठ असतात, वर्षानुवर्ष म्हणत राहतात. म्हणलं थांबलं की सुटलं. प्रत्यक्ष काही करत नाहीत, करण्याची इच्छा होत नाही, करावं असं वाटत नाही. म्हणून ही जिद्द निर्माण होणं फार महत्वाची गोष्ट. त्याला श्रद्धा म्हटलेलं आहे, श्रद्धा. आणि या श्रद्धेशिवाय माणसाला पुढे जाता येत नाही, प्रगती होत नाही. म्हणून इतरांना धम्म शिकवताना त्या माणसाच्या मनात बुद्धाच्या बद्दल, धम्माच्या बद्दल, संघाच्या बद्दल अशी तीव्र श्रद्धा कशी निर्माण होईल, त्याची खात्री कशी पटेल, त्याच्या मनाला ते कसं पटेल, अरे हे केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं त्याला कसं वाटेल, या पद्धतीनं प्रत्येकाला समजावून सांगणं हे धम्मप्रचाराचं मुख्य मर्म आहे. आणि त्यासाठी आपला जर अनुभव असेल तर आपण जास्त सामर्थ्यवान होतो, जास्त उपयुक्त ठरतो. नाना प्रकारे दुसऱ्याला पटवण्याचं कौशल्य अंगी येतं आणि आपल्या हातून फार उच्च दर्जाची सेवा घडते, माणसाची सेवा. म्हणून बाबासाहेबांनी 1950 साली जो लेख लिहिला महाबोधी सोसायटीच्या अंकामध्ये, बुद्ध और उनके धम्म का भविष्य, बुद्ध एंड द फ्युचर ऑफ हिज रिलेशन, त्या लेखातलं शेवटचं वाक्य आहे. त्यांनी म्हटलं की नुसतं चांगलं बौद्ध बनणं पुरेसं नाही. It's not enough to be a good Buddhist. पुरेसं नाही. मग काय तर धम्माचा प्रचार प्रसार करणं हे त्याचं कर्तव्य आहे. कर्तव्य सांगितलं, गप्प बसू नका, केलंच पाहिजे. आणि त्यामध्ये मग शेवटचं वाक्य त्यामध्ये कसं पूर्ण केलंय की धम्माचा अशा प्रकारे प्रचार प्रसार करणं हीच खरी मानव सेवा आहे. धम्माच्या प्रचाराला बाबासाहेबांनी सर्वश्रेष्ठ मानव सेवा म्हटलेलं आहे, सामान्य गोष्ट नाही. याचं मर्म आपल्या लक्षात आलं पाहिजे.
आणि ते मर्म थोडक्यामध्ये आपण आता लक्षात घेऊ. काय मर्म आहे ते? जर मनुष्य माणसासारखं वागायला लागला, प्रकृतीच्या नियमाप्रमाणे जगायला लागला, बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागायला लागला, तर सर्व माणसाच्या समाजामध्ये पराकुटीचं परिवर्तन घडून येईल. अन्याय अत्याचार नष्ट, न्याय पक्का, असा हा आदर्श समाज, असं हे माणसाचं अत्यंत आदर्श सामूहिक अस्तित्व धम्माच्या माध्यमातून निर्माण होतं. आणि ते स्वप्न होतं बाबासाहेबांचं. त्यांनी 1936 साली बोलून दाखवलेलं की मला अभिप्रेत समाज कोणता आहे. जर तुम्ही मला विचारलं तुम्हाला कोणता समाज अभिप्रेत आहे, कसला समाज अभिप्रेत आहे, त्यांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावरती आधारित समाज हा माझा आदर्श आहे. आणि बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मनुष्य वागायला लागला, प्रत्येक मनुष्य स्वतंत्र राहतो. कुणी त्याच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही, त्याच्या स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही. आत्मविश्वासानं जगू शकतो तो. सर्व एकमेकाप्रती माणूस म्हणूनच वागतात, माणसासारखं. कोणी समता प्रस्थापित होते, कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी असा नाही, कुणी तसा नाही, म्हणून आपापसामध्ये भेदाभेद करून एकमेकाशी वाईट वागण्याचा सवालच पैदा होत नाही. समता प्रस्थापित होते आणि प्रत्येक माणसाला वाटतं की मी तसा तो, तो तसा मी. काय फरक आहे आमच्याकडे? या सृष्टीने आम्हाला तसंच केलेलं आहे निर्माण. इतकंच नाही, तो जो जीव आहे तो सुद्धा जीव आहे माझ्यासारखा, सुख दुःखाचा अनुभव घेणारा, त्याची पर्वा करणारा. काय अधिकार आहे मला कोणाचा जीव घेण्याचा? काय अधिकार आहे मला कोणाच्या जीवाला त्रास देण्याचा? त्यांनी मला त्रास देऊ नये असं जर मला वाटतं तर मी तर त्यांना का त्रास द्यावा? ही जाणीव, ही जागृती निर्माण होते माणसाच्या मनामध्ये. आणि मग त्याची भावना काय होते? सब्बे सत्ता सुखी होतो. सत्ता म्हणजे प्राणी मात्र, सर्व जीव, सर्व प्राणी मात्र सुखी हो. कारण मला सुखी व्हायचंय, सुख माझं ध्येय आहे, त्यासाठी मी धडपडतो. आणि माझ्या सुखाच्या आड कोणी येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येक त्याच पद्धतीने जगतो. मग त्यांच्या सुखाच्या आड येण्याचा मला काय अधिकार आहे? माझी सुखाची धडपड, त्याची सुखाची धडपड एकसारखीच आहे. तो माझ्यासारखा मनुष्य असो नये तर प्राणी असो कुठला. हे जे सृष्टीचं अत्यंत मंगल, अतिशय शुद्ध अशा प्रकारचं तत्व आहे, नैसर्गिक तत्व आहे, सत्य आहे, ते सत्य माणसाला आकलन होतं आणि मनुष्य त्या सत्याप्रमाणे जगायला लागतो. तेव्हा बंधुत्व प्रस्थापित होतं, मैत्री प्रस्थापित होते. म्हणून बुद्धाचा धम्म मैत्री, करुणा यांच्यावरती जोर देतो. बुद्धाच्या धर्माची मजबूत आधारशिला आहे. आणि एक आधारशिला आपण मागे बघितली, प्रज्ञा, ज्ञान, समज, सम्मादिठी, ही एक आधारशिला आहे. या दोन आधारशिलेवरती बुद्धाचा धर्म उभारलेला आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्या बुद्धाच्या धर्माशी तुम्ही कशाची तुलना करू शकत नाही. कोणाची बरोबरी करू शकत नाही. त्याचं खास हे वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलंच पाहिजे. आणि हे स्वतः आकलन करून दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करणं हा बौद्ध जीवन मार्ग आहे.
म्हणून पंचशिलाचं महत्व प्राथमिक आहे, फंडामेंटल, मूलभूत आहे. पंचशिली पहिली पायरी आहे, पहिलं पाऊल आहे. ते पाऊल उचलल्याशिवाय कोणी बौद्ध बनत नाही. आणि हे पाऊल उचलण्यासाठी माणसाला सक्षम करणं हे प्रचारकाचं ध्येय असलं पाहिजे, प्रचारकाचं कार्य असलं पाहिजे. मग त्यानं ते स्वतः जर पाऊल उचललं असेल, ते पाऊल उचलण्याची जाणीव, त्याचा अनुभव, ते कर्तव्य त्याला जर आत्मसात झालेलं असेल तर तू दुसऱ्याला मदत करू शकतो. आपण लहान बाळांना चालायला शिकवतो ना, त्याला हाताला धरतो, कशात तरी आधार देतो, एक एक पाऊल पुढे टाकायला शिकवतो ना आपण. सर्वांना अनुभव येतो. लहान बाळाला आपण कसं शिकवतो, त्याप्रमाणे ज्यांना बुद्ध धम्म संघ माहित नाही त्यांना असं चालायला शिकवावं लागतं त्या धम्माच्या मार्गावर. फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेब गेले तर आम्ही कोणती चूक केली? आम्ही साऱ्यांना जन्मानं बौद्ध म्हणायला लागलो. किती वेळेपणा हा, किती वेळेपणा. जन्मानं काही एवढी सारी अक्कल येते का माणसाला? आम्ही स्वतःला फसवतो, आम्ही जगाला फसवतो, आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते. म्हणून तमाम आंबेडकरी समाजाला कमीत कमी जे बाबासाहेबांना मानतात त्यांचा आदर्श स्वीकारतात, आणि त्यामुळं त्यांनी दिलेल्या धम्माची काही ना काही किंमत करतात, वरवर का होईना पण करतात. त्यांनी पहिलं सुधारलं पाहिजे आणि जन्मानं बौद्ध म्हणण्याचं ताबडतोब सोडून दिलं पाहिजे. हे त्याला समजून सांगणं, शिकवणं, करायला लावणं हे धम्म प्रचाराचं सर्वात महत्वाचं कार्य आहे. बाबासाहेबांना असे प्रचारक घडवायचे होते. फार मोठ्या प्रमाणात भिक्षू नाही झाले तर उपासकांनी ते काम करावं. जा खरोखरचा, ज्याच्या संपर्कात येईल त्याला शिकवा, त्याला पठवा. शेवटी त्यालाही सुखाची चाड आहे, त्यालाही सुखाची गरज आहे. खात्री पटवून द्या, बाबा रे हे असं सुख मिळतंय आणि असा इतिहास घडलाय. बुद्ध असा आदर्श आहे, त्यांचा धम्म असा आदर्श आहे, तुमचा संघ असा आदर्श आहे. नीट लक्षात घे, तुझ्या गरजेची गोष्ट आहे, तुझ्या फायद्याची गोष्ट आहे, तुला पाहिजे ती गोष्ट आहे ती. हे धम्मप्रचाराचं मर्म आहे. म्हणून इथे कोणाला तुम्हाला लालच द्यावी लागत नाही, फक्त त्याला सत्याप्रती जागृत करायचं असतं. तुम्हाला कोणावरती जबरदस्ती करता येत नाही, तुम्हाला त्याला पटवावं लागतं. तुम्हाला थापा मारावे लागत नाही. स्वर्ग आहे, तो नरक आहे, ते अमुक होईल, ते तमुक होईल, तुला हे मिळेल, तुला तर काही थापा मारण्याची गरज नाही. त्याच्या जीवनाचा रोज मरणाचा अनुभव असतो, तो त्याला सांग, बघ कसं जगतोयस तू, याच्यात सुधारणा होईल, याच्यात फरक पडेल आणि तो अधिक चांगला होशील, अधिक सुखी होशील, अधिक शांती लाभेल तुला. अशा प्रकारे माणसाला पटवण्याचा प्रयत्न करण्याची क्षमता आपल्यामध्ये यावी, म्हणून धम्मप्रचारक बनण्याची आवश्यकता आहे. हे मर्म आपल्याला समजलं पाहिजे, आणि नुसतं समजून चालत नाही तर आपल्याला ते प्रत्यक्ष करता आलं पाहिजे. कसं करायचं मग? त्या करण्याच्या पायऱ्याच बाबासाहेबांनी सांगितल्या की अगोदर बुद्ध धम्म संघ नीट लक्षात घ्या, आपल्या स्वतःच्या जीवनासाठी ते किती आवश्यक आहे याची खात्री पटवून घ्या, आणि आता त्या आदर्शाला समोर ठेवूनच मला जगायचंय असा निश्चय करा.
तो निश्चय करणं म्हणजे धम्म दीक्षा घेणं. धम्म दीक्षा साधी गोष्ट नाही. कोणाला धम्म दीक्षा घ्यायची त्यांनी आपली नावं नोंदवावी. हा वेडेपणा कामाचा नाही. ही फार मामूली गोष्ट झाली, क्षुल्लक गोष्ट झाली. जमावाच्या पुढे मनुष्य काही करतो. जमाव नाचायला लागलं की हा नाचायला लागतो. जमावनं ताल धरला की हा ताल धरायला लागतो. जमावाचं एक आकर्षण असतं, जमावाचा एक दबाव असतो, जमावाची एक सायकोलॉजी मानसशास्त्र असतं, त्यामध्ये मनुष्य वाहत जातो, दुसऱ्याचं बघून करतो. साधी गोष्ट. फॅशन मनुष्य कोणाचं बघून करतो? माझ्या शरीराला हे फार आवश्यक आहे, माझ्या शरीराचं असं झालं पाहिजे, त्यामुळे ह्या विशिष्ट प्रकारचे कपडे मी घातले पाहिजे, असा विचार करून मनुष्य फॅशन करतो का? नेहमी दुसऱ्याचं बघून करतो. म्हणून लोकांना ज्यांना दीक्षा घ्यायची त्यांनी दीक्षा घेतल्यानं असं सामाजिक आव्हान करून कोणी बौद्ध बनत नसतो. बाबासाहेबांनी सुद्धा तसं केलं नाही. 36 सालापासून 56 सालापर्यंत 20 वर्ष त्यांनी माणसाची मनोभूमिका जोपासली. नांगरून ते पिकासाठी सिद्ध केलं, पेरणीसाठी मशागत करून आम्हाला हे वाईट सोडायचंच, जातीभेद मोडायचंच, हे वाईटातून बाहेर पडायचंच. 20 वर्ष माणसांची ती मानसिकता त्यांनी, एखादा शेतकरी आपली जमीन जशी कसतो त्याप्रमाणे कसली आणि मग त्याच्यामध्ये धम्माचं बीज पेरल्याचं कार्य केलं 1956 साली. पण आपल्याला दुसरी गोष्ट माहित आहे की नुसतं शेतात बी पेरल्यानं पीक येतं असं नाही. त्याची जोपासना करावी लागते, त्याला सांभाळावं लागतं, त्याच्या काही गरजा असतात त्या भागवाव्या लागतात, तण काढावं लागतं, खत द्यावं लागतं, अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा कुठे पीक वाढतं, बहरतं, मोठं होतं. याला म्हणतो आपण जोपासना करणं. म्हणून जे लाखो लोक बाबासाहेबांच्या बरोबर धम्म दीक्षा घेऊन तयार झाले, म्हणजे हे बीज त्या शेतामध्ये पेरलं गेलं, पण पुढे त्याचं संगोपन करण्यासाठी बाबासाहेब राहिले नाहीत. आणि मग जी काही ती रोपं उगवली ती कशी तेढी कशी झाली, काही अर्धवट राहिली, काही आहे तिथेच मरून गेली, काही सडून गेली, कुजून गेली, सर्व काही झालं. काही त्याबद्दल बोलण्याची आता सोय राहिलेली नाही. का? जोपासलं नाही, संगोपन केलं नाही, पुढच्या वाढीची काळजी कोणी घेतली नाही. ती काळजी घेण्यासाठी बाबासाहेबांना अगोदर प्रचारक निर्माण करायचे होते भिक्खू संघाच्या माध्यमातून. पण त्याही जगातल्या भिक्खू संघाला नंतर कोणी बोलावलं नाही, त्यांचं माध्यम वापरून बाबासाहेबांचा विचार कोणी लिहिला नाही. हा आपला इतिहास आहे. म्हणून बुद्ध धर्माचं इतकं नुकसान झालंय, बाबासाहेबांच्या चळवळीचं इतकं नुकसान झालंय, ही गोष्ट कृपया लक्षात घ्या. टीका समजू नका याला. हे सत्य आहे, प्रखर सत्य आहे, ते आपण लक्षात घेतलंच पाहिजे. आणि म्हणून प्रचारक बनण्याची फार गरज आहे. मोठ्या प्रमाणात प्रचारक झाले पाहिजे. आणि मग या प्रचारकांची आपण काही कर्तव्य, काही त्यांची आचारसंहिता लक्षात घ्यायला पाहिजे. आपण ती नाही निर्माण करू शकत, आपली ती ताकद नाही. आपल्या स्वतःच्या शक्तीवरती आपण ह्या विषयाला न्याय नाही देऊ शकत.
बाबासाहेबांचं की अधुरं स्वप्न पुढे न्यायचं तेवढी क्षमता, तेवढी दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही. म्हणून उगीच बाबासाहेबांची जागा घेण्याचा आपण प्रयत्न करायचा नाही. पण एक गोष्ट आमच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे की बाबासाहेबांची दूरदृष्टी इतकी विलक्षण होती. 5-10 वर्षे ती भविष्यात पाहत होते असं नाही, हजारो वर्षे ते भविष्यामध्ये पाहत होते. आणि आता ही जी माणसं या शेतामध्ये बी पेरलेलं आहे, उद्या मी असे नसेल त्याची कोणती काळजी घेतली पाहिजे, ती कशी काळजी घ्यायची ते सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याही सूचना दिलेल्या आहेत. म्हणून जे जे बाबासाहेबांनी सांगितलं ते आपण प्रामाणिकपणे लक्षात घेतलं पाहिजे, त्याचा गंभीर विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा, करण्याचा पक्का निश्चय केला पाहिजे. आज तरी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्याला बाबासाहेबांचं ऐकल्याशिवाय काही आता गत्यंतर राहिलेलं नाही. आणि ऐकण्यासारखं दुसरं आहे तरी कोण? बाबासाहेबांच्या नंतर कोणीही ज्याचं ऐकावं अशा योग्यतेचा मनुष्य पुढे आलेला नाही. त्यांच्या नावानं लोकांनी अनेक इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या, पण त्या शुद्ध बाबासाहेबांच्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी आपली भेसळ करून सांगितलेल्या होत्या. म्हणून समाजामध्ये बाबासाहेबांच्या नावानं, धर्माच्या नावानं सुद्धा प्रचंड गोंधळ माजला. समज, गैरसमज, अपसमज सगळीकडे मोठ्या प्रमाणात पसरले. हे थोडस लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणून हे सारं आता बाजूला सरलं पाहिजे आणि एकच विचार केला पाहिजे की बाबासाहेबांनी जे स्पष्ट शब्द सांगितले त्यांच्या शब्दामध्ये तेवढंच मी ऐकणार, बाकीचे मी बाजूला ठेवतील. पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली, ज्याचा आपण आता विचार केला की बौद्ध बना, दीक्षा घ्या, समजून उमजून खात्री पटवून, आणि अशी जेव्हा तुम्ही दीक्षा घ्याल तेव्हा स्वतःला बौद्ध समजा. अशी ज्यांनी दीक्षा घेतली त्यालाच बौद्ध समजा. सरळ शिकवून बाबासाहेबांनी दिले त्यांच्या शब्दामध्ये. मग आपल्या पुढे प्रश्न पडला पाहिजे की आज आम्ही आमच्या पोराबाळांना, लोकांना जन्मानं बौद्ध का म्हणतो? हे काही शहाणपण आहे का? माझं प्रामाणिक वागणं आहे का? निसंशय खोटेपणा आहे तो, निसंशय फसगत आहे ती माझी आणि इतरांची सुद्धा. आपली चूक आपण कबूल केली पाहिजे, आपला दोष आपण आपल्या लक्षात घेतला पाहिजे आणि तो सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची आज नितांत गरज आहे. आपल्या मुलाबाळांचं भविष्य आपल्याला घडवायचं असेल, त्यांनी बुद्धानं सांगितल्या सुखाच्या मार्गानेच आपलं पुढचं जीवन जगावं असं आपल्याला वाटत नसेल आणि त्यामध्ये त्यांचं कल्याण आहे अशी आपल्याला खात्री असेल, तर कृपया आपल्या समजदार मुला मुलींना 8-10 वर्षांचं वय झाल्याबरोबर बुद्ध धम्म संघ पटवून सांगा, त्यांच्या मनावरती बिंबवा, ती जीवन पद्धती त्यांना पटवा आणि त्यांना दीक्षा द्या. आणि दीक्षा दिल्यानंतर तुम्ही त्यांना बौद्ध म्हणा. ही दुरुस्ती सार्वजनिक क्षेत्रामध्ये, समाजामध्ये आता ताबडतोब सुरू झाली पाहिजे. ह्या धम्मप्रचाराची आपल्याला गरज आहे. इथपासून धम्मप्रचार सुरू झाला पाहिजे आपला. मग इथपासून सुरुवात करायची, तर आपलं घरच आहे. घरात साऱ्यांनी दीक्षा घेतली का? नाही.
मग घर सुधारायला नको का अगोदर? आणि घर सुधारायचं असेल तर पहिला प्रश्न आपल्याला विचारतो, मी तरी सुधारलोय का? मी तरी दीक्षा घेतली आहे का? मी स्वतःला जन्मांच बौद्ध म्हणतो, मला बुद्ध पटलेत का? मला धम्म पटलाय का? मला संघ पटलाय का? माझी अशी खात्री पटली आहे का? या पद्धतीने जगलो तरच माझं कल्याण होईल. पटली का खात्री? नसेल पटली तर शिका, समजून घ्या, जाणा, जाणकारांच्याकडे जाऊन ते ग्रहण करा आणि प्रतिज्ञाबद्ध होऊन दीक्षा घ्या. घराघरात ही सुरुवात करावी लागणार आहे, माणसापासून. तर बाबासाहेबांचं थांबलेलं कार्य, जीवन कार्य, त्याला गती मिळेल, अन्यथा ते कधीच गतिमान होणार नाही. आज स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे, नातेवाईकांच्या पासून सुरुवात केली पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्यापासून सुरुवात केली पाहिजे. ही जबाबदारी आम्ही घेतली नाही बाबासाहेब गेल्यानंतर. आणि बाबासाहेब जिवंत राहिले असते तर त्यांनी हे सारं करून घेतलं असतं, सोडलं नसतं कोणाला. आणि कुणी चुकारपणा केला असतं तर त्याला ते हाकलून दिलं असतं, ए तू बौद्ध नाहीस, बाजूला हो. आज त्या पद्धतीचं वागण्याची गरज आहे. धम्म प्रचारासाठी ही जर कल्पना आपल्याला नसेल, ही वस्तुस्थिती जर आपल्याला कळत नसेल, तर आपण प्रचार करू शकणार नाही. ती जिद्द, ती कर्तव्याची भावना आपल्यामध्ये जागणार नाही. आणि आपल्या जुन्या सवयीप्रमाणेच वागत राहू, वेडं वाकडं वागण्याची, तुझं माझं करण्याची, उच्च नीच लेखण्याची, अहंकार बाळगण्याची, तुझं माझं पटेना, अशा प्रकारचं जीवन जगण्याची, ज्याची समाजाची अवस्था आहे. म्हणून धम्म प्रचाराला हे प्रचंड महत्व आहे, आपण कृपया लक्षात घेतलं पाहिजे. कमीत कमी आज हा एक मुद्दा तरी आपण प्रामाणिकपणे लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, मला करायचं आहे. माझ्या कृतीप्रमाणे मी माझ्या घरातल्या माणसाला, माझ्या नातेवाईकाला, माझ्या जवळच्या माणसाला सांगेलच, समजवण्याचा प्रयत्न करेल, खात्री पटवण्याचा प्रयत्न करेल. तेवढ्या पुरता का होईना, पण मी प्रचारक आहे, माझ्यावरती क्षमता आहे, या पद्धतीने आपला पुढे पाऊल टाकलं पाहिजे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आज समाजामध्ये केली पाहिजे प्रचाराच्या नावाखाली, ते म्हणजे जन्मानं बौद्ध बनण्याचं हे जे काही तत्व रुजलेलं आहे, मानसिकता घडलेली आहे, ती तत्काळ नष्ट केली पाहिजे, फोर्थविथ. आणि घराघरामध्ये दीक्षा समारंभ घडून आले पाहिजेत, वस्ती वस्तीमध्ये दीक्षा समारंभ घडून आले पाहिजे. जे जय भीम म्हणतात त्या प्रत्येक जय भीम वाल्यांच्या मनामध्ये हे रुजवलं पाहिजे, अरे बाबा विनाकारण जय भीम म्हणू नको, बाबासाहेबांचा अपमान करू नको जो त्याचं ऐकत नसतील तर. आणि हे पहिलं ऐकलं पाहिजे, हा आग्रह आपण धरला पाहिजे. हा प्रचाराचा एक मुद्दा आहे, एक महत्वाचं सूत्र आहे. ते सूत्र आपण ओळखलं पाहिजे आणि त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारे धम्म प्रचारक बनण्यामध्ये ह्या ज्या काही अत्यंत महत्वाच्या सैद्धांतिक गोष्टी आहेत त्याचं आकलन करून आपल्या कृतीप्रमाणे त्याचा प्रत्येक समाजामध्ये वापर करण्याचं कार्य करणं हे धम्मप्रचाराचं मुख्य कार्य आहे. तर आज कमीत कमी एवढी एक गोष्ट आपण लक्षात घेऊ आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण इतर काही गोष्टी लक्षात घेऊ ज्या धम्मप्रचाराचे महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याची आपल्याला खात्री पटली तर आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांचं प्रबोधन करू शकू आणि या पद्धतीनं बाबासाहेबांच्या भारत बौद्धमय करण्याच्या कार्याला पुन्हा गतिमान करू शकू.
हे अतिशय भव्य दिव्य पुण्यकर्म आमच्या पुढे आहे, जे करण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. तर बंधू आणि भगिनींनो, यापेक्षा आज अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. आपला वेळही संपलेला आहे. म्हणून एवढं बोलूनच मी माझं असं प्रवचन जे आहे ते समाप्त करतो. जय भीम. साधू साधू साधू. धन्यवाद बंतेजी. आज आपणाला भदंत विमलकीर्ती गुणश्री यांनी खूप छान प्रकारे प्रबोधन केल्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे भदंत विमलकीर्ती गुणश्री यांचं अनुमोदन करतो. अनुमोदामी भदंत, अनुमोदामी भदंत, अनुमोदामी भदंत. ओके. धन्यवाद. मी संतोष यांना विनंती करतो की काही सूचना असतील तर सांगाव्यात. वंदना म्हणते जी. दोन सूचना आहेत. एक आपली जवळजवळ आज 50 लोक उपस्थित होते. त्यामुळे दर रविवारी बंतेजी स्वतः अष्टशील देत असतात आणि उपवासाचं महत्व आणि प्रवचन देत असतात, धम्मदेशन देत असतात. तर आपण सर्वांनी दर रविवारी सकाळी 8 वाजता ज्यांना ज्यांना इच्छा असेल, ज्यांना ज्यांना वेळ असेल त्यांनी उपस्थित राहायचं आहे, ही सूचना होती. दुसरं आहे आपला 30 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 5 वाजल्यापासून 3 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 3 वाजेपर्यंत आपण जे आपलं शिबिर आहे पीपल्स युनिव्हर्सिटी सोसायटीचं डीएड महाविद्यालय CBD बेलापूर या ठिकाणी आहे. त्या शिबिराचा विषय आपण सर्वांना कळला असेल, प्रबुद्ध भारताचे बोधिसत्व मिशन. या विषयाच्या अंतर्गतच सिगालवा सुत्त, पराभव सुत्त, वसल सुत्त अशा अनेक सुत्तांचा अभ्यास बंतेजी आपल्या मार्गदर्शनाखाली घेणार आहेत. तर आपण या शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी कुटुंबासह उपस्थित राहावं अशी विनंती. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद संतोषजी. बंतेजी, काही प्रश्नांसाठी लोकांना विचारायचं का? असेल एखाद दुसरा प्रश्न तर आपण घेऊ. ठीक आहे. आपणा सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे की जो विषय चालू आहे त्याबद्दल कोणाला काही प्रश्न असेल तर विचारावा. त्यांना प्रश्न असेल त्यांनी हात वर करा, म्हणजे त्यांचा माईक अनम्यूट केला जाईल. कोणी नाही वाटतं. चला बंद करा मग. चला कंटिन्यू करू. ओके. सर्वांचं पुन्हा एकदा महानाग शाक्यमुनी विद्यासनातर्फे आभार, धन्यवाद. मी आपणा सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं आजचं सेशन आहे ते समाप्त होत आहे अशी सूचना देतो किंवा विनंती करतो. आजचं सेशन समाप्त. ओके. जय भीम. जय भीम. वंदन बनते. जय भीम.